सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आजच्या मतमोजणीनंतर कारभारी ठरणार आहे। सोलापूरमध्ये 68 जिल्हा परिषदा तर 11 पंचायत समित्या आहेत। जिल्ह्यामध्ये 16,20,000 मतदारांनी बजावलेल्या मतदानाचा कौल आज ईव्हीएम मधून बाहेर येईल। जिल्ह्यामधील 11 तालुक्यांमध्ये 204 टेबलवरून सरासरी 16 ते 24 फेऱ्यांमधून संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे। 2017 सालच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये यंदा मताचा टक्का घसरला असला तरी झेडपीचे कारभारी कोण होणार मतमोजणीनंतर कळणार आहे। आणि याच मतमोजणी प्रक्रियेबाबत थेट मतमोजणी केंद्रावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधींनी, ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे। मात्र अवघा आता 1.5 तास शिल्लक आहे आणि या सगळ्या संदर्भात प्रशासनाकडून सुद्धा जय्यत अशी जी तयारी करण्यात आलेली आहे ती अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली आहे। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घ्या, सौरभ वाघमारे आपल्या सोबत आहेत। सौरभ, 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत, काही वेळातच हे सगळं चित्र स्पष्ट होईल। प्रशासनाची नेमकी कशी तयारी आहे आणि दुसरं म्हणजे सोलापुरात प्रचार हा जोरदार रंगलेला होता। अगदी जयकुमार गोरे असतील, त्यांनी मोठमोठी आश्वासनं दिलेली होती, त्यामुळे इथली राजकीय समीकरणं कशी आहेत, कुणाचं पारडं जड आहे? या बाबतीचा जर विचार करायचा झाला तर सोलापूरमध्ये जे आहे ती भाजपची जी प्रतिष्ठा आहे ती पणाला लागलेली आहे। कारण उदाहरण जर द्यायचं झालं तर एका बार्शीमध्ये जे आहे ते बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत हे भाजपचं सध्या बार्शी तालुक्यात नेतृत्व करतात। त्यांनी नगर परिषदेला असेल, बाजार समितीच्या निवडणुकीला असेल, ती एक हाती सत्ता आणली आणि त्यांच्या विरोधात जे आहेत ते भूतोन भविष्य महाराष्ट्रात अन्य कुठल्या ठिकाणी असं झालंय कदाचित याची कल्पना नाही। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेत, तसंच दोन्ही शिवसेना ज्या आहेत त्या एकत्र आलेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जे आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे आमदार दिलीप सोपल आहेत त्यांच्या प्रचारासाठी जे आहे ते व्यासपीठावरती जिल्हा परिषदेच्या निवडणुकी संदर्भात यावं लागले। अशी ही एकंदरीत भाजपच्या संदर्भातली जी आहे ती प्रतिष्ठेची निवडणूक जी आहे ती लागल्याचं दिसून येत आहे। भाजप आणि भाजप विरुद्ध अन्य पक्ष असा जो सामना जो आहे तो दिसत आहे। कारण महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचं जे वर्चस्व आहे जे ते दिसून आलेलं आणि यामुळे जे आहे ते संपूर्ण जिल्हाभरात जे आहे ते लक्ष लागलेलं आहे की येणाऱ्या काळात कारभारी कोण असेल। कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला जे आहे ते मिनी मंत्रालय ग्रामीण भागात म्हटलं जातं आणि या ग्रामीण भागच्या मिनी मंत्रालयाचा कारभारी कोण असेल याचं चित्र अवघ्या काही वेळातच स्पष्ट होईल। साधारणतः 10 वाजल्यापासून जे आहे ही मतमोजणीला जी सुरुवात होणार आहे आणि दुपारी 3 पर्यंत जे आहे ते काही ठिकाणचं जिल्हा परिषदचं काही पंचायत समितींचं जे आहे ते चित्र स्पष्ट होणार आहे। परंतु या परिस्थितीमध्ये सर्वात जास्त जागा जर घेऊन कुठला लढणारा पक्ष असेल तर तो भारतीय जनता पार्टी आहे। अन्य ठिकाणी जी आहे ती भाजपची युती आहे। स्थानिक आघाड्यां देखील ठिकठिकाणी दिसून येत आहेत ऋतुजा। निश्चित, त्यामुळे प्रामुख्याने भाजप विरुद्ध इतर पक्ष असा जरी सामना असला तरी जनता, ग्रामीण भागातली जनता कुणाला कौल देते हे आपल्याला पाहायचं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।